समृद्धीवरील दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. तब्बल 14 गुन्ह्यांची उकल करण्यास एलसीबीला मोठे यश. 3 आरोपी मध्य प्रदेशातील तर 5 जालना जिल्ह्यातील. मागील काही दिवसांपूर्वीच जलम येथील जबरी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यशस्वी ठरले होते. तशीच पुनरावृत्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कामगिरीतून झाली आहे. समृद्धीवरील दरोडे, जबरी चोरी, घरफोडी अशा 14 गुन्ह्यांची उकल करत 9 जणांना पोलिसांनी अटक केली. समृद्धी महामार्गावर विश्रांतीसाठी थांबलेल्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत त्यांना लुटण्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आला. धाराशिव जिल्ह्यातील प्रवाशांनी याबाबत डोणगाव पोलीस ठाण्यात 10 मे रोजी तक्रार दिली होती. तपास चक्रे सुरू होते. परिसरातील घरफोडी व समृद्धी महामार्गावरील जबरी चोरी, डिझेल चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक गठीत करण्यात आले. समृद्धी महामार्गावरील झालेल्या घटनेमध्ये प्रवाशाचा 1,65,000चा मुद्देमाल चोरी गेला होता. दरम्यान या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना होते. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती या आधारे सदर गुन्ह्यात जालना जिल्हा व मध्य प्रदेश राज्यातून पोलिसांनी आरोपींना उचलले. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच इतर घरफोडी व चोरीच्या प्रकरणातून काही आरोपींना पोलिसांकडे पकडले आहे. अटक चोरट्यांची नावे: समीर नूर मोहम्मद मेव वय 25 वर्ष, राकेश गुजल चंदेल वय 21 वर्ष, धर्मराज विक्रम हरिजन वय 19 वर्ष, तिघे राहणार दुपाडा तालुका जिल्हा शहाजापुरा मध्य प्रदेश राज्य. रावण उर्फ अभिषेक प्रताप गवारे वय 21 वर्ष, राहणार साडेसावंगी तालुका अंबड जिल्हा जालना. रंगनाथ बाजीराव दंडे वय 25 वर्ष, राहणार जालना. संतोष अंबादास वाघमारे वय 24 वर्ष, विक्रम गोपाळ राजपूत वय 31 वर्ष, राहणार जालना. राहुल राधाकिसन कोकाटे वय 21 वर्ष, जावेद हबीब मुल्लाने वय 29 वर्ष, दोघे राहणार गोरखेड जिल्हा जालना. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.